नमस्कार. आज बघणार आहोत श्लोक क्रमांक 53. हे मनाचे श्लोक सगळे जे आपण बघतोय ना, त्याचा अर्थ बघता बघता आत्ताच्या युगाशी त्याचं काय संबंध आहे आणि आत्ताच्या युगात त्याचा अर्थ कसा आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करते. चला श्लोक बघूया. सदा अर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आर्जव म्हणजे अतिशय नम्रतेने बोलणं आणि न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा म्हणजे मिथ्या म्हणजे खोटं बोलणं. त्रिवाचा म्हणजे काय ते आपल्या बोलण्याच्या ओघात येईलच, ते मी तुम्हाला सांगते. मला ना हा श्लोक वाचला की एक जाणवतं काय की हल्लीनं स्वतःचं ब्रँडिंग करण्याचं खूप असे एक पद्धत आहे. आणि ब्रँडिंग म्हणजे काय तर तुमच्याविषयी लोकांच्या मनात चांगल्या भावना पाहिजे, तुमच्याविषयी विश्वास वाटायला पाहिजे. तुम्ही कुठलंही तुमचं प्रॉडक्ट असो, मग काही मार्केटिंग करताना किंवा स्वतःचे काही प्रॉडक्ट्स विकताना किंवा इवन समाजामध्ये वावरतानासुद्धा, करिअरमध्ये, सर्व्हिसमध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी लोकांना काय वाटतं आहे ह्याच्याविषयी आपण हल्ली खूप कॉशियस असतो, खूप जागरूक असतो. तर हे जे पर्सनल ब्रँडिंग आहे तर त्याच्याकरता खरं तर काय काय आवश्यक आहे तेच जणू काही या श्लोकात सांगितलं आहे असं मला वाटतं. पहिलं वाक्य काय तर सदा अर्जवी प्रिय जो सर्व लोकी, म्हणजे हा माणूस सातत्याने अतिशय नम्रपणे बोलतो. खूप कठीण आहे, आपल्याला वाटतं वाचायला खूप सोपं, पण आपल्या कुटुंबात अशी अनेक माणसं असतील किंवा आजूबाजूला ऑफिसमध्ये कुठेही अशी माणसं असतात की जी ओढून बोलतात अंगावरती, किंवा आपल्या वतीने बोलतात, किंवा आपल्याला गृहीत धरून बोलतात, किंवा टोचेल असं बोलतात. अशी कितीतरी माणसं आहेत. काय भाव असतात बरं आपल्या मनात त्यांच्याविषयी. अर्थातच आपल्याला ही लोकं आवडत नाहीत, पण एखादा जो माणूस आहे जो नेहमी हसतमुख असतो, अतिशय हळूवार बोलतो, प्रेमाने बोलतो, आर्जवाने बोलतो, असा माणूस आपल्या सर्वांना आवडतो. त्यामुळे आपल्या जर ब्रँडिंग करायचं असेल तर पहिला गुण काय की तुमच्या बोलण्यामध्ये अतिशय नम्रता हवी. तुम्ही सॉफ्ट लँग्वेजमध्ये सॉफ्टली बोलायला पाहिजे, हो की नाही. तर असा हा गुण पहिला त्याने सांगितला आहे. दुसरा काय सांगितलं आहे, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. विवेकी म्हणजे काय, एक जाणीव किंवा अवेअरनेस किंवा विचारांची स्पष्टता. कसल्याबाबत की मी जे करतो आहे ते बरोबर आहे का, आणि मी का करतो आहे, कसं करतो आहे, आणि त्याच्या बाबतीत मला क्लॅरिटी आहे की नाही. म्हणजे समजा एक आर्थिक बाबतीत आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, तर दुसऱ्यांचा विचार करून घेतो आहे आपण का चुकीच्या ठिकाणी पैसे खर्च करतो आहे का, की आत्ता गरज नसताना खर्च करतो आहे का, चुकीच्या पद्धतीने करतो आहे का. ह्या सगळ्याचा सारासार विचार करून योग्य निर्णय घेणं म्हणजेच विवेक. मग हे आपण आता उदाहरण म्हटलं आर्थिक बाबतीत, अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टींबाबत आपल्याला निर्णय घ्यायला लागतात. मग हे विवेकाने घेणं आणि त्याच वेळेला सत्यवादी म्हणजे सत्याची कास कधी न सोडणं. उगीचंच प्रमोशन हवं आहे म्हणून खोटं खोटं न बोलणं, किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता उगीचंच आपलं कोणाची तरी भलावण केली आहे, गरज नसताना प्रशंसा केली, असं न वागता जो कायम सत्य बोलतो अशी व्यक्ती. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे काय, न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा. हे बघा, आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती असतात, आपल्या बरोबर लक्षात येतं की ह्या माणसाच्या मनात नक्की काय आहे. आपल्याला कधी कधी संशय पण येतो बघा की का हा गोड वागतो एवढा, ह्याच्या मनात नक्की चाललं आहे काय, हो की नाही. पण जी व्यक्ती आहे जिच्या मनामधली विचार, त्याच्यानंतर तिची कृती, हे सगळं जे काय आहे बोलणं, म्हणजे मनातले विचार बोलणं आणि त्या अनुषंगार कृती असेल तर ॲटोमॅटिक लोकांची विश्वासार्हता वाढते, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढतो आणि मग तुमच्यावरचा विश्वाससुद्धा वाढतो. मनामध्ये कृतीत वेगळं, सांगताना वेगळंच सांगेल. आपण नाही का म्हणतो, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, अशी म्हण आहे आपल्या मराठीत. तर तसं न करता मनामधले विचार, बोलण्यातले विचार आणि कृती ह्याच्यामध्ये सारखेपणा आहे, अशी व्यक्ती जी आहे ती काय होते, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सर्वोत्तमाचा दास हा असा जगी धन्य होतो.
आणि बघा बरं, मी जे म्हटलं आहे की पर्सनल ब्रँडिंगशी ह्या सगळ्या गोष्टी निगडीत आहेत की नाही. तुम्हाला जर खरंच लोकांच्या मनात स्थान मिळवायचं असेल तर विश्वासार्हता ही खूप महत्त्वाची. आणि त्याच्याकरता तुमचं बोलणं, तुमचे विचार, तुमची देहबोली हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही कशा पद्धतीने बोलता हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हे त्या काळी समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या श्लोकांमधून चा अर्थ जो आहे तो आजसुद्धा लागू पडतो आहे. धन्यवाद.